रुईज रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज मी लादी पाव बनवते। अर्धा कप कोमट दूध घेतलं मी, त्यामध्ये 2 चमचे साखर, 2 चमचे ईस्ट, ड्राय ईस्ट घेतले आणि ते अर्धा तास साठी मी माझं काम चालू होतं म्हणून, नाही तर 10 मिनिटात हे होते। जर हा ईस्ट असा फुलला नाही तर पुढे करायची नाही प्रोसिजर। आता हा फुलला आहे। हा मी मैदा घेतला आहे 400 ग्राम वेट करून, तो आधी चाळून घ्यायचा। 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची किंवा डेअरी व्हाईटनर, जे काय असेल अवेलेबल तुमच्याकडे ते। आता माझ्याकडे डेअरी व्हाईटनर आहे म्हणून 2 चमचे ते घेते मी। आणि अर्धा चमचा मीठ। मी मीठ का नाही ईस्टमध्ये घातलं आहे माहिती आहे, हे फर्मेंट होण्यासाठी, कारण मीठ त्याला फुलून देत नाही, इनकॉर्पोरेट होत नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी त्याच्यात मीठ नाही घातलं, ह्या मैद्यामध्ये घातलं आणि आता चाळते। आणि हे ईस्ट असं हलवायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं। आता हे सगळं मिक्स करायचं पीठ, म्हणजे मैदा। कोणी कोमट पाणी घेतं मैदा मळायला, मी दूध घेते कोमट। आता हे साधारण 18 ग्रॅम बटर घ्यायचा। भांड्याला आणि ह्या मैद्याच्या पिठाला ऑइल लावून 1.5 तास ठेवायचं। आणि असं आतमध्ये टक करायचं असं। एक तास ठेवायचं आता, आणि त्याच्यावरनं असं क्लीन फ्लिंज लावायचं। हे पीठ गरम ठिकाणी ठेवायचं। आता गरम ठिकाणी म्हटलं किचनमध्ये तर ठेवू शकतो, पण आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून मी ओव्हनमध्ये ठेवते, मायक्रोवेव्हमध्ये। हे बघा 1 तासाने एवढा फुलला आहे। आता आपण पंच करायचं जेणेकरून त्याच्यातली हवा बाहेर पडायला। थोडासा हे करणार आहे मैदा, जेणेकरून आपले पाव ड्राय नको व्हायला। हे बघा थोडंसं हे करायचं आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। त्याला मी बटर लावते, असं आतमध्ये टक करायचं आतल्या साईडला, आणि मग असं हे करून
इथे ठेवायचे आतमध्ये. परत फर्मेंट होणार तर ते आपण कपड्याने झाकून ठेवायचे गरम ठिकाणी. मग परत आपण ओव्हनमध्येच ठेवूया जेणेकरून लवकर फर्मेंट होतील. आता हे अर्धा तास ठेवलेलं परत तर फुलले आहेत. आता मी मायक्रोवेव्ह 10 मिनटासाठी हे करते प्रीहीट झालं आहे 10 मिनटानंतर. आता तो टीन ठेवला आहे 180वर 20 मिनटं बेक करायचे. आता आपले लादी पाव तयार झाले आहेत. आता आपण त्याला बटरने ब्रश करणार आहोत. आता झाकून ठेवायचे जेणेकरून सॉफ्ट होतील आणि 10 मिनटाने रॅकवर काढायचे वायर रॅकवर, कारण मग पाणी आलं ते खालून ओले होतील म्हणून.